उपवास म्हणलं की साबुदाणा आलाच. आणि आपल्यासारख्या महिलांना तर आठवड्यातून 1-2 वेळेस उपवास असतातच. आणि महिन्यात 4-5 उपवास असतातच. चतुर्थी आली, एकादशी आली, मग खिचडी खाऊन खाऊन कंटाळा येतो. म्हणून मग आज आपण ट्राय करणार आहोत थालीपीठ. त्याच्यासाठी आपण 2 वाट्या साबुदाणा घ्यायचा आहे. साबुदाणा व्यवस्थित क्लीन करून घ्यायचा. 1-2 पाण्याने छान धुवून घ्यायचा ते. आणि आपल्याला ते भिजत ठेवायचं आहे 3-4 तास. म्हणजे तो छान भिजला की मग आपल्याला बनवायला सोपं पडतं. आता साबुदाणा मी छान क्लीन करून घेतलेला आहे, धुवून घेतलेला आहे 1-2 पाण्याने. आणि व्यवस्थित आता त्याला थोडंसं साबुदाण्याला जास्त पाणी नाही कर चिकट नाही होऊ द्यायचा, तो कमीच टाकायचं पाणी. आणि त्याला व्यवस्थित झाकून ठेवायचं. 4 तासात भिजतो साबुदाणा. मग आपण तो भिजवून ठेवूया. आणि आता तो भिजलेला आहे. मी दुपारी भिजू घातलेला होता. आता संध्याकाळचे 7 वाजत आहेत. मग आता प्रोसेस करून घेऊया आपण. साबुदाणा व्यवस्थित भिजलेला आहे. आता हा साबुदाणा आपल्याला मिक्सरमध्ये काढायचा आहे. कोरडाच काढायचा, याच्यात काही पाणी वगैरे ॲड करायचं नाही. साबुदाणा चिकट असतो, त्याला मिक्सरमधून काढलं की मग तो चिकट होतो. व्यवस्थित फिरवून घ्यायचा. पूर्ण बारीक होत नाही तो, पण थोडा थोडा म्हणजे व्यवस्थित तुटतो तो, बारीक बारीक होतो. आणि त्याला छान बाइंडिंग येते मग आपल्याला थालीपीठ बनवायला. व्यवस्थित काढून घ्यायचा मिक्सरमधून. आणि मग त्याच्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघून घेऊया आपण. त्याच्यासाठी आपल्याला घ्यायचे शेंगदाण्याचं कूट घ्यायचं 1 वाटी. आणि हिरवी मिरची मी कुटून घेतलेली आहे मिक्सरला. आणि बटाटे उकळून घेतलेले आहेत 3. एवढं साहित्य आहे. आणि मीठ टाकायचं, उपवासाचं मीठ तुम्ही जे खात असाल ते टाकायचं. आता साबुदाणा मी छान मिक्सरमधून काढून घेतला. आता तुम्ही बघू शकता तो पिठासारखा झालेला आहे, जसं आपण कणिक मळतो तसं. आणि जे बटाटे आपण उकडून घेतलेले आहेत ते व्यवस्थित किसून घ्यायचे, किंवा तुम्ही हाताने पण मॅश करू शकता, जसं तुम्हाला हवं आहे तसं. मी खिसून घेतलेले आहेत. 3 बटाटे भरपूर झाले. 2 वाटी साबुदाणा आणि 3 बटाटे व्यवस्थित बाइंडिंग बसतं त्याचं. आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये भगर पण ॲड करू शकता. भगर भिजू घालून ॲड करायची. आणि मग शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा त्याच्यामध्ये 1 वाटी. आणि हिरव्या मिरच्या ज्या मिक्सरमधून काढून घेतलेल्या आहेत त्या हिरव्या मिरच्या टाकायच्या. छान तिखट झालं पाहिजे. आणि उपवास असलं की मग तोंडाला चव लागत नाही, आणि गोड वगैरे खायची इच्छा होत नाही. आणि मग असं काहीतरी वेगळं कधी ट्राय केलं की मग काय वाटत नाही उपवासाला, कारण उपवासाला पोटभर खाता येत नाही. काही काही लोक खातात म्हणायचं, पण मग हे असं कधी ट्राय करायचं. मीठ टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये चवीनुसार. मीठ वगैरे टाकून त्याला छान मळून घ्यायचं. हाताने सगळं मिक्स व्हायचं, मिक्स करून घ्यायचं. आणि छान त्याला आपण जसं कणिक मळतो तसं व्यवस्थित मळून घ्यायचं. थोडंसं वाटलं तर तुम्ही हाताला तेल वगैरे लावून घेऊ शकता. आता बघा हे कणिक माझं मळून झालेलं आहे. आपल्याला त्याला आता बेलण्याने वगैरे नाही करायचे, आपल्याला त्या हातानेच करायचे. त्यासाठी आपण एक कॅरी बॅग घ्यायची. कॅरी बॅगला वगैरे तेल लावून घ्यायचं. छान कट करून घेतलेली आहे मी कॅरी बॅग. तेल लावून घ्यायचं म्हणजे ते चिटकणार नाही त्याच्यामध्ये. आणि तुम्ही असं कोलपाटावर पण बनवू शकता, पण ते चिटकतं. मग थोडंसं तेल लावून घ्यायचं, हाताला पण लावायचं आणि कॅरी बॅगला पण लावायचं. व्यवस्थित त्याचा गोळा करून घ्यायचा. तुम्हाला छोटे छोटे बनवायचे असेल तर छोटा गोळा करून घ्यायचा. आणि जर तुम्हाला थोडीशी मोठी साईज हवी असेल तर मोठी करायची. आपण त्याच्यात काहीच म्हणजे भगर वगैरे ॲड केलेली नाही आहे, तरी पण त्याचं बाइंडिंग छान बसलेलं आहे, कारण आपण जो बटाटा आहे तो उकडून घेतलेला आहे. तुम्ही बटाटा कच्चा पण वापरू शकता. भरपूर लोक वापरतात पण कच्चा पण उकडलेला शक्यतो व्यवस्थित लागतं बी खायला. आणि ते कसं कच्चा बटाटा टाकला की मग त्याला थोडंसं वेळ लागतं, बाइंडिंग वगैरे बसत नाही कच्चा बटाटा टाकल्यावर. आता बघा हे असं बनवून झालेलं आहे. ह्याला मस्त छान तव्यावर तेल वगैरे टाकून छान भाजून घ्यायचे दोन्ही साईडनं व्यवस्थित. आता हे बघा तुम्ही, एक साईड भाजलेलं आहे मी, आता एक साईड परत भाजणार आहे. आणि हे असं थालीपीठ आपलं तयार आहे. कशी वाटली रेसिपी तुम्हाला नक्की कळवा. आणि कधी तुम्ही पण ट्राय करा उपवासाला. खिचडी जर खाऊन कंटाळा असेल तर नक्की ट्राय करा हे. आणि भेटूया पुढच्या रेसिपी ब्लॉगमध्ये. धन्यवाद सगळ्यांना. बाय.